नमस्कार मित्रांनो. पारू 27 मार्च भागामध्ये आदित्याला खूप पश्चाताप होत असतो. त्याला आता काय करावं तेच कळत नाही. सारखी पारूची आठवण येते आणि स्वतःला तो दोष देत असतो. तेवढ्यात त्याचं लक्ष जातं तर जास्वंदीचं फूल सुकलेलं असतं. त्याला त्याच्याकडे बघून खूप वाईट वाटतं आणि त्याला आठवतं रोज पारू त्याच्यासाठी जास्वंदीचं फूल घेऊन यायची. तो आता गार्डनमध्ये जातो आणि जास्वंदीच्या फुलाशेजारी बसतो आणि म्हणतो, मला तुमची पारू खूप आवडते. माझं प्रेम आहे तिच्यावर. पारू आणि गणी एका ट्रकमधून जात असतात. त्यामध्ये खूप बकऱ्या असतात. गणी म्हणतो, तायडे तिकडं काय चाललं असेल आता? सगळे तुझी लय आठवण काढत असतील आणि सगळ्यात जास्त आदित्य सर. माझं मन मला सांगते आदित्य सरांना तुझ्याशिवाय कुठं करमत असेल. पारू म्हणते, गणी लय बोलू नकोसा. गणी म्हणतो, काय ग तायडे, मी काय खोटं बोलतो हे? तू तिथं असताना आदित्य सर सारखे पारू पारू करायचे आणि तू बी त्यांची समधी कामं करायची. म्हणून म्हणतो त्यांना आता तुझी सवय झाली असणार. आता पारूला आठवतं ती जेव्हा सकाळी जाते तेव्हा आदित्य झोपलेलाच असायचा. पारू म्हणते, काय आदित्य सर उठा की आता. तेव्हा आदित्य म्हणायचा, गुड मॉर्निंग पारू. तू आल्याशिवाय माझा दिवसच उगवत नाही आणि तुझ्या हातची कॉफी घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. हे पारूला आठवल्यानंतर ती म्हणते, मी आदित्य सरांना लई दुखवलं आहे, पण यामध्ये माझी तरी काय चूक आहे? मी गेले नसते तर दिशाने वाट लावली असती आणि मी सांगू पण शकत नाही. मी खोटं नाही वागले, ते डोळे माझेच आहेत. हॉलमध्ये श्रीकांत आणि अहिल्या बसलेले असतात. तेवढेच सावित्री त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. अहिल्या म्हणते, सावित्री तू चहा आणलास? रोज पारू चहा घेऊन यायची ना, तिचीच सवय झाली होती. सावित्री म्हणते, हो ना मॅडम, घर कसं रिकामं रिकामं वाटतं. आदित्य जातो आणि म्हणतो, प्रीतम. प्रीतम म्हणतो, काय झालं दादा? तो आवर आवर, पटकन आवर. प्रीतम म्हणतो, हो आवरतो, पण कुठे जायचे? तो पारूच्या गावाला. पारूला परत घेऊन येऊया. प्रीतमला खूप आनंद होतो. तो काही न विचारता पटकन आवरतो. दोघंही घाईघाई खाली जातात. आईला म्हणते, जोडी कुठे निघाली आत्ता? आदित्य म्हणतो, आई माझ्यातून खूप मोठी चूक झाली. मी कुणाचं तरी मन दुखवलं. श्रीकांत म्हणतो, पारू. आदित्य म्हणतो, हो बाबा. श्रीकांत म्हणतो, तरीच वाटलं ही पारू अचानक कशी चालली? आईला म्हणते, आदित्य तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ना, आणि तू चूक सुधारायला पण चालला. चूक सुधारतो तोच उत्तम माणूस असतो. श्रीकांत म्हणतो, अगदी बरोबर आईल्या. हे सगळं ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो. ती मनात म्हणते, म्हणजे आता पारू परत येणार. इकडे पारू शेतात जाते आणि पिकाला हातात धरून म्हणते, तुम्हाला खरं सांगू आदित्य सरांशिवाय मला करमतच नाही. तेवढ्यात आवाज येतो, पारू इकडून मीच तुला घरी घेऊन जाणार. ती म्हणते, आदित्य सर. मागे बघते तर गणी येत असतो. पारू म्हणते, गणी तू बोललास ना त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे पळायला लागते, पण शेजारी एक बुजगावनं उभं असतं. आता ते पटकन पारूला ओढतं. पारू त्याला धडकते. रागाने पटकन मडकं काढते. आदित्य म्हणतो, पारू तुझ्याशिवाय मला अजिबात करमेना. आता माझं सगळं आयुष्य मी तुझ्यासोबत काढणार. आदित्याला बघून पारूला खूप आनंद होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.